मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या सुधारित मूल्यमापन आराखड्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। यामध्ये नुकताच 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे आणि त्यांच्या प्रश्नपत्रिकाचे प्रारूप कशा स्वरूपाचे आहे या संदर्भात ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये टॉपिक वाईज, लेसन वाईज किती वेटेज कोणत्या पाठाला राहणार आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारित मूल्यमापन आराखडा याविषयी माहिती सांगणार आहे। मार्च 2020 व पुढील परीक्षांसाठी ही योजना लागू आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9वीची कृतीपत्रिका 9वीच्याच अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे आणि 10वीची कृतीपत्रिका 10वीच्याच अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे 9वी आणि 10वीचा एकत्रित अभ्यास। जसं की पाठीमागं 10वीच्या परीक्षेत 9वीचे पण काही पाठ समाविष्ट होतील अशा प्रकारचा निर्णय झाला होता, परंतु त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। महत्त्वाचा बदल की 9वीची कृतीपत्रिका 9वीच्याच अभ्यासक्रमावर आणि वार्षिक मूल्यमापनात घटक चाचणीचा समावेश नसेल तरी पण घटक चाचण्या सर्व घेतल्या जाणार आहेत, युनिट टेस्ट, आणि त्याच शाळा स्तरावर रेकॉर्ड पूर्ण ठेवणार आहेत। आता या ठिकाणी पहा तुम्ही 9वी आणि 10वीसाठी मूल्यमापन कसं आहे तर भाग 1 साठी लेखी परीक्षा 40 मार्काची, अंतर्गत मूल्यमापन 10 गुणांचं, एकूण गुण 50। भाग 2 साठी सुद्धा त्याच पद्धतीने आहे, म्हणजे एकूण लेखी परीक्षा 80 गुणाची राहील, अंतर्गत मूल्यमापन 20 गुणाचं राहील। असे एकूण 100 मार्काचा पेपर विज्ञान आणि तंत्रज्ञान हा वेगवेगळा राहील, 50-50 मार्काचे 2 पेपर। त्या ठिकाणी ही परत एकदा तुम्हाला लेखी परीक्षेच्या बाबतीत सांगतोय की प्रश्न पहिला ए हा जो आहे हा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा, म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्या वर्गाच्याच, आणि याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे ऑप्शन्स दिले जाणार आहेत तुम्हाला। ते 5 मार्काचा आहे। त्यानंतर प्रश्न पहिला ब याच्यामध्ये प्रत्येकी 1 गुणाचा 1 प्रश्न, असे 5 प्रश्न राहतील, ते सर्व कंपल्सरी आहेत, त्याच्यामध्ये रिकाम्या जागा विचारल्या जाणार नाहीत। आता इथं पहा लेखी परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे। प्रश्न पहिला अ 9वी आणि 10वीसाठी पाठ्यपुस्तकावर आधारित 5 बहुपर्यायी प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्हचे, आणि योग्य पर्यायाचा फक्त क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे। क्रमांक जरी लिहिला त्या ठिकाणी प्रत्येक वाक्य लिहिण्याची पूर्ण गरज नाही त्या ठिकाणी, हा एक महत्त्वाचा बदल आहे। त्याच्यानंतर प्रश्न ब मध्ये एका गुणाचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, रिकाम्या जागा त्याच्यामध्ये नसणार आहेत। नंतर प्रश्न दुसरा अ प्रत्येकी 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणं विचारली जाणार आहेत। त्याच्यामध्ये विज्ञान भाग 1 मध्ये भौतिकशास्त्राला 1, रसायनशास्त्राला 1 आणि विज्ञान भाग 2 मध्ये जीवशास्त्राचा 1 शास्त्रीय कारण आणि पर्यावरणशास्त्रचा 1 प्रश्न विचारले जाणार आहेत कंपल्सरी, आणि मग एक जे उरलेला आहे पर्यायसहित देणार तो मग तो भौतिकशास्त्राचा असू शकतो किंवा रसायनशास्त्राचा, अशा प्रकारे त्याचं बायफर्गेशन होणार आहे। प्रश्न दुसरा ब याच्यामध्ये 2 गुणांचे 5 शॉर्ट क्वेश्चन विचारले आहेत, लघुत्तरी प्रश्न, शॉर्ट आन्सर क्वेश्चन। त्याच्यामध्ये विज्ञान भाग 1 मध्ये भौतिकशास्त्राचे 2, रसायनशास्त्राचे 2, 5 पैकी, आणि 1 मग तो भौतिकशास्त्राचा अधिकचा असू शकतो किंवा रसायनशास्त्राचा 1 अधिकचा प्रश्न त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतात। विज्ञान भाग 2 मध्ये पण तसंच, विज्ञान भाग 2 मध्ये जीवशास्त्र दोन प्रश्न विचारणार जीवशास्त्राचे, पर्यावरणशास्त्राचे 2,
आणि उरलेला जो एक प्रश्न आहे, 5 प्रश्न विकल्पासहित विचारले जाणार आहेत ना, तर त्यामध्ये एक कोणताही जीवशास्त्राचा असू शकतो, अधिकचा किंवा पर्यावरणशास्त्राचा. आता लेखी परीक्षेच्याच बाबतीत आपण चाललो. प्रश्न तिसरा जो आहे तो 3 गुणांचे 8 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह सहित दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान भाग 1 मध्ये 4 भौतिकशास्त्र फिजिक्स आणि 4 केमिस्ट्री रसायनशास्त्र. विज्ञान भाग 2 मध्ये किमान 4 बायोलॉजी जीवशास्त्र आणि 4 पर्यावरणशास्त्र. याच्यामध्ये समसमान प्रश्नाचं वेटेज आहे आणि याच्यापैकी 8 प्रश्नापैकी 5 प्रश्नांची उत्तरं कंपल्सरी द्यायची. ते प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काला विचारला जाणार आहे आणि प्रश्न चौथा हा 5 गुणांचा असणार आहे. त्यापैकी 2 प्रश्न दिले जाणार आहेत भाग 1 आणि भाग 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह सहित, आणि भौतिकशास्त्राचा एक रसायनशास्त्राचा एक भाग 1 मध्ये, आणि विज्ञान भाग 2 मध्ये पर्यावरणशास्त्र आणि जीवशास्त्राचा एक दिला जाणार आहे. आता गुण विभागणी कशी आहे, म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत, तर वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह 10 गुणाचे, ऑब्जेक्टिव्ह सहित ते 10 गुणाचेच राहणार आहेत. लघुत्तरी म्हणजे शॉर्ट ॲन्सर, शॉर्ट क्वेश्चन्स ते 10 गुणाचे आहेत कंपल्सरी, ऑब्जेक्टिव्ह सहित 16 गुणांचे. लघुत्तरी म्हणजे लॉंग आन्सर त्याला म्हणता येईल, ते 15 मार्काचे आहेत आणि विकल्पासही 24 गुणांचे. आणि दीर्घोत्तरी कंपल्सरी 5, ऑब्जेक्टिव्ह सहित 10 गुणांचे. अशा प्रकारे विकल्पासह जी पहिले 55 मार्काचा असायचा विकल्पासह पेपर, तो आता विकल्पासह 60 गुणांचा झालेला आहे. आता उद्दिष्टानुसार गुण विभागणी कशी झाली, ज्ञानावर आधारित 10 गुण, आकलनावर 10, उपयोजनावर आधारित 16 आणि कौशल्यावर आधारित 4. म्हणजे ज्ञान आकलन हे ज्या प्राथमिक टप्पे आहेत अध्यापनाचे त्याच्यावर 50% आणि उपयोजन आणि कौशल्य याच्यावर 50% एकत्रित. अशा प्रकारे त्याचं उद्दिष्टानुसार गुण विभागणी आहे. काठिण्य पातळीनुसार गुण विभागणी. आता काठिण्य पातळी किमान म्हणजे अतिशय सोपं 16 मार्काचं विचारलं जाणार 40% किमान, मध्यम 16 गुणांचं म्हणजे 40% प्रश्न राहतील, विकल्पासह 24 मार्काचं. आणि तिसरं कमाल काठिण्य पातळी ज्याला हायर ऑर्डर थिंकिंग म्हणायचं, ते 8 गुणाचं असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह सहित 12 मार्काचं त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. असं एकूण त्याचं जर सेपरेशन केलं आपण काठिण्य पातळी म्हणजे त्या लेवलचं, तर आता घटकनिहाय आता इथं दिलेलं आहे, देतोय मी तुम्हाला. कोणत्या पाठाला किती कंपल्सरी गुण आहेत आणि ऑब्जेक्टिव्हसह म्हणजे विकल्पासह गुण आहेत. गुरुत्वाकर्षण 3, 5, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण 4, 6, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 5, 7, विद्युतधारेचे परिणाम 5, 7, उष्णता 3, 5, प्रकाशाचे अपवर्तन 4, 6, भिंगे व त्याचे प्रकार 4, 6, धातुविज्ञान 3, 5, कार्बनी संयुगे 5, 7 आणि अवकाश मोहिमा स्पेस मिशन 4, 6 असे विभागणी आहे प्रश्नांची. भाग 2 मध्ये पण विभागणी आहे कंपल्सरी आणि विकल्पासही गुणांची 10वीची. अनुवंशिकता उत्क्रांती 3, 5, सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1 4, 6, सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 5, 7, पर्यावरणीय व्यवस्थापन 5, 7, हरित ऊर्जेच्या दिशेने 4, 6, प्राण्यांचे वर्गीकरण 4, 6, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची 4, 6, पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान 4, 6, सामाजिक आरोग्य 4, 6, आपत्ती व्यवस्थापन 3, 5 अशा प्रकारे 40 आणि 60 विभागणी झालेली 10वीसाठी भाग 1 आणि भाग 2. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण 9वीचं,
तर 9वीची जी विभागणी आहे गुणांची भाग 1 आणि 2 ती पण या ठिकाणी स्लाईडमध्ये दिसते. गतीचे नियम भाग 1 मध्ये 4, 6, कार्य आणि ऊर्जा 4, 6, धारा विद्युत 4, 6, द्रव्यांचे मोजमाप 4, 6, आम्ल आम्लारीच्या क्षार 4, 6, वनस्पतीचे वर्गीकरण 4, 6. इथं जे तुम्हाला रंगबदल दिसतोय तो म्हणजे प्रथम सत्रामध्ये 5 धडे आणि द्वितीय सत्रामध्ये 5 धडे असा आहे. वनस्पतीचे वर्गीकरण 4, 6, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह 4, 6, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव 4, 6, पर्यावरणीय व्यवस्थापन 4, 6, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 4, 6 असे एकूण भाग 1 मध्ये कंपल्सरी 40 आणि विकल्पासह 60 गुण. लेखी परीक्षा त्या ठिकाणी भाग 2च्या मध्ये पहा एकत्रित पुस्तक आहे परंतु धडे त्या ठिकाणी कोणते आहेत. पाठ क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन 5, 8, ध्वनींचा अभ्यास 5, 7, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य 5, 8, पदार्थ आपल्या वापरातील 5, 7 आणि भाग 2 मध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया 5, 8, त्यानंतर अनुवंशिकता आणि परिवर्तन 5, 8, जैव तंत्रज्ञानाची ओळख 5, 8, अवकाश निरीक्षण दुर्बिणी 5, 6 अशा प्रकारे भाग 2 मध्ये द्वितीय सत्रामध्ये 9वीमध्ये 11 पासून 18 पर्यंत धडे येणार. 1 ते 10 भाग म्हणजे प्रथम सत्रामध्ये येणार लेखी परीक्षेत. आता अंतर्गत मूल्यमापन हे पण फार महत्त्वाचा विषय आहे. 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन आहे. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये 6 गुणाचं प्रात्यक्षिक राहील. 6 गुणांचं. भाग 1 6 गुण प्रयोगाला आणि भाग 2 6 गुण आणि प्रात्यक्षिक नोंदवही भाग 1 साठी 2 गुण, भाग 2 साठी सुद्धा 2 गुण, म्हणजे असे एकूण 8 गुण प्रात्यक्षिक वही आणि प्रॅक्टिकल प्रत्यक्ष प्रयोगशाळेतलं असे 8 गुण आणि उपक्रम जो आहे त्याला उपक्रमाला प्रत्येकी 2-2 गुण आहेत भाग 1 आणि भाग 2ला, म्हणजे 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे त्या ठिकाणी होतात. आता अंतर्गत मूल्यमापनामध्ये रेकॉर्ड बुक तुम्ही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या काही घटक चाचण्या आहेत त्या तुमच्या स्वतःच्या मूल्यमापनासाठी घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जे काही उपक्रम आहेत जे वर्षभरात तुम्हाला 2 उपक्रम करायचे ते शिक्षकांच्या साहाय्याने करायचे किंवा ग्रुपने सुद्धा ते उपक्रम करू शकता. 10-10च्या गटामध्ये एखादा उपक्रम करू शकता. उदाहरणार्थ उपक्रम अहवाल कसा लिहायचा कंपल्सरी एकटाही विद्यार्थी करू शकतो. 2-2च्या गटामध्ये सुद्धा 4-4च्या गटामध्ये तो उपक्रम करू शकतो. त्याचं अनुक्रमणिका, प्रस्तावना, तो उपक्रम का घेतला आहे, त्याची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे, कार्यपद्धती तुम्ही कशा प्रकारे उपक्रम केला आहे, निरीक्षण आणि निष्कर्ष, त्याच्यामध्ये मिळालेली तक्ते, फोटो इत्यादींचा वापर करायचा आहे, अनुमान काढायचे आणि संदर्भ साहित्यांची नोंद घ्यायची. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या उपक्रमालाच त्या ठिकाणी 4 मार्क आहेत भाग 1 आणि भाग 2 मिळून. तर या ठिकाणी संकलित गुणपत्रिका काढताना बघा तुम्ही या ठिकाणी मी झूम थोडंसं करून दाखवतोय. भाग 1 40 गुण, भाग 2 40 गुण, प्रात्यक्षिक भाग 1 6 गुण, भाग 2 6 गुण, नोंदवही जी प्रॅक्टिकल बुक आहे आपलं ते भाग 1 2, भाग 2ला 2 गुण, उपक्रम भाग 1ला 2 गुण, भाग 2ला 2 गुण, असे एकूण किती गुण झाले 100 गुण. द्वितीय सत्राला सुद्धा तशाच प्रकारे विभागणी आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित मूल्यमापन आराखडा जो तयार केलेला आहे त्याबद्दल
मी तुम्हाला माहिती सांगितली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.